मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माझ्या मंत्रिमंडळामधल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन। एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला, राजकारणामध्ये कोणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही, राजकारणामध्ये वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, फडणवीसांचं वक्तव्य। पाक सीमेवरील राज्यांमध्ये आजचं मॉकड्रिल पुढे ढकललं, चंदीगड, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारं मॉकड्रिल पुढे ढकललं, तर हरियाणामध्ये 5 वाजता सरावाचं नियोजन करण्याचे निर्देश। दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस, घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस। राज्यामधील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता, पुणे सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज। देशभरात 1300 कोरोना रुग्ण, राज्यामध्ये 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईमध्ये सर्वाधिक 36 तर पुण्यामध्ये 9 कोरोना रुग्ण, राज्यामध्ये सध्या कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण। मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची तिसऱ्या दिवशी 8 तास चौकशी, अटक आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियांमध्ये 2019 आणि 2022 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन, थकीत वेतनासाठी गेल्या 3 दिवसांपासून कर्मचारी आक्रमक। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल, हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। जो हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन, रोहिणी खडसे यांचं ट्विट। हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार, कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार, पोलिसांची माहिती। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हुंडा प्रकरणाच्या विरोधात अनोखं बॅनर, हुंडा घेणारा कळवा, 5000 रुपये मिळवा, बॅनरमधून ऑफर। अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिली नोटीस, मुख्याध्यापकांना खुलासे सादर करण्याचे निर्देश। पंतप्रधान मोदी आज आणि उद्या 4 राज्यांच्या दौऱ्यावर, मोदींच्या दौऱ्याची विशेष खबरदारी, पंतप्रधानांसोबत असणाऱ्यांची कोरोना चाचणी होणार। केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावामध्ये वाढ, तुरीसाठी 8000 रुपये किमान हमीभाव जाहीर, तर मका पिकासाठी 2400 रुपये हमीभावाची घोषणा। इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वरचा मृत्यू, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांची माहिती। ट्रम्प यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण, सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी, एलॉन मस्कची ट्रम्प सरकारपासून दूर होण्याची घोषणा। लवकरच अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण जाहीर होणार, अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लावणार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती। आयपीएल स्पर्धेमध्ये आज रंगणार क्वालिफायरचा थरार, विराट सेना श्रेयस अय्यरच्या आर्मीशी भिडणार, जिंकणाऱ्या संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्याचं थेट तिकीट, किंग कोहलीच्या आरसीबीच्या संघाच्या कामगिरीकडे प्रेक्षकांचं लक्ष। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।